हॅलो एव्हरीवन, आज आपण सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 2 एक्झाम्पल 6. तर याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये फ्रॅक्शन्स आलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे डिनॉमिनेटर प्लेसचे नंबर आहेत ते एलिमिनेट करावे लागतील. मग ते कसे करणार? तर इक्वेशन 1 ला इथे मल्टिप्लाइंग बाय 3 करायचं आणि इथे इक्वेशनला मल्टिप्लाइंग बाय 4 करायचं, म्हणजे डिनॉमिनेटरचा जो काही आहे टर्म ती कॅन्सल होऊन जाईल. मल्टिप्लाइंग बाय 3 to equation 1. 1 by 3 into x multiply by 3, 3y, 10 by 3 into 3. 3 cancel, 3 cancel. Equation is x plus 3y is equal to 10. Equation number 3 मिळालं आपल्याला. Multiplying by 4 to equation 2. ह्या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार. 2x into 4 प्लस 1 by 4 into 4 इथे y 11/4 into 4. 4 2 जा 8, 4 कॅन्सल, y equal to 4 कॅन्सल 11. इक्वेशन नंबर 4. पण आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 मध्ये जर बघितलं तर एखादी व्हेरिएबलची टर्म एलिमिनेट करण्यासाठी ती सारखी पाहिजे. पण इथे सेम नाही आहे. इथे 1 आहे तर इथे 8 आहे, इथे 3y आहे तर इथे 1y आहे. तर मग असं कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं म्हणजे ते सेम होतील एखादी टर्म आणि ते एलिमिनेट होईल. तर आपण छोटा नंबर शक्यतो सिलेक्ट करायचा. तर आपण काय करूया, हा जो 3 आहे वायचा कोएफिशियंट, त्या 3 ने ह्या इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करूया. Multiplying by 3 to equation 4. 8x plus 1y is equal to 11. 8 3 is 24, 3y 33. हे मिळालं मला इक्वेशन 5. आता हे जे मिळालेलं इक्वेशन आहे 5 आणि इक्वेशन 3 यांना सॉल्व करायचं आहे. तर शक्यतो बिगेस्ट नंबर जो आहे ते इक्वेशन आपण म्हणजे वरती राईट करायचा, म्हणजे त्या मोठ्या इक्वेशनमधून स्मॉलर इक्वेशन आपल्याला मायनस करायचं आहे. सबट्रॅक्टिंग, मी जरा शॉर्टमध्ये लिहिते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. 3y इज इक्वल टू 33 अँड 1x प्लस 3y इज इक्वल टू 10. चेंज द साइन. 23x सबट्रॅक्शनमध्ये हे एलिमिनेट होणार. इथे आलं 23. व्हॅल्यू ऑफ x इज 1. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. 1x प्लस 3y इज इक्वल टू 10. 3y is equal to 10. 1 plus 3y is equal to 10. 10 minus 1. Therefore, value of y is 3. आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 1 मिळाली आणि y ची व्हॅल्यू 3 मिळाली. Therefore, 1 and 3 is the solution of given equation. 7th एक्झाम्पलमध्ये इंटरचेंज झालेले आहेत कोएफिशियंट्स, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट वायला आहे आणि वायचा कोएफिशियंट एक्सला आलेला आहे. मग अशा इक्वेशनमध्ये काय करायचं, एकदा ॲडिंग करायचं आणि त्याच्यापासून न्यू इक्वेशन मिळवायचं. त्याच्यामध्ये होईल 200x प्लस 200y अँड 1000 ॲडिशन. हे मिळालं आपल्याला इक्वेशन 3. बट इथे आता 200, 200, 1000 हे सगळे मल्टिपल्स आहेत, त्याच्यामुळे आपण इथे 200 कॉमन काढूया. x प्लस वाय इक्वल टू 5. इक्वेशन काय मिळणार मला, हे पुढचं 4 मिळणार. याला इथे असंही म्हणू शकतो आपण डिवायडिंग बाय द 200 असंही हे इक्वेशन मिळतं आपल्याला, की ज्याच्यामध्ये हे कॅन्सल होतात टर्म्स आणि इथे 5 आन्सर येतो. म्हणजे न्यू इक्वेशन जे मिळेल ते
एक्स प्लस वाय इक्वल टू 5 इक्वेशन 4. आता सेम इक्वेशनला सबट्रॅक्ट करून नवीन इक्वेशन फॉर्म करायचं. 99x 101y 499 101x 99y. हां, पण इथे काय करावं लागेल आपल्याला, ही जे काही 500 आहे हे वर लिहून मग त्याच्यातून आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. इथे उलटं झालं हे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे झालं इक्वेशन 2 आणि 1. आता इथे सबट्रॅक्ट करायचं म्हटल्यानंतर साईन चेंज करावे लागतील. इथे 2x इथे काय येईल -2y इज इक्वल टू -2. हे मिळालं इक्वेशन 5. इथे सुद्धा डिवाइड बाय 2 टू द होल इक्वेशन करायचं. इथे डिवाइड बाय 2 म्हणजे x मायनस वाय इक्वल टू 1. आता हे मिळालं मला 5th एक्झाम्पल. आता 5th एक्झाम्पल आणि 4th एक्झाम्पल यांना जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. इथे सॉल्विंग 4 अँड इक्वेशन 5. व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी इथे शॉर्टकट लिहिते, पण तुम्ही लिहिताना सॉल्विंग इक्वेशन 4 अँड 5 असं डिटेल राईट करायचं आहे. x प्लस वाय इक्वल टू 5 x मायनस वाय इक्वल टू 1. आता इथे ऑलरेडी प्लस मायनस असल्यामुळे इथे आपण ॲडिंग म्हणू शकतो, ॲडिंग किंवा सॉल्विंग. म्हणजे इथे काय येणार वाय वाय कॅन्सल 2x इज इक्वल टू 6. इथे कोएफिशियंट 1 आणि 1 आहे त्याच्यामुळे इथे आलं 2x. x ची व्हॅल्यू आली 3. सबस्टिट्यूट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 मध्ये ठेवलं तरी चालेल. x प्लस वाय इक्वल टू 5. देअरफॉर y इक्वल टू 5 मायनस 3. y ची व्हॅल्यू आली आपली 2. मीन्स 3,2 इज द सोल्युशन. हे एक्झाम्पल पण 7th एक्झाम्पल सारखंच आहे. फर्स्ट इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन करायची, त्याच्यापासून एक 3rd इक्वेशन मिळेल. त्यानंतर ह्या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायचं, त्याच्यातून 4th एक्झाम्पल मिळेल आणि ते 2 सॉल्व्ह केल्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यू मिळणार. हे असं का करायचं ॲडिंग आणि सबट्रॅक्शन, कारण हे जे काही x आणि y चे कोएफिशियंट आहे हे इंटरचेंज झालेले आहे. yचं कोएफिशियंट xला, xचं कोएफिशियंट yला. त्यामुळे आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करावं लागतं आधी. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 57y 172 57x 49y 252. यांची ॲडिशन येणार 424. डिवाइडिंग दिस इक्वेशन बाय 106 टू रिड्यूस इट. याला छोटं करण्यासाठी आपण डिवाइड करतोय. 100x मायनस 106 सॉरी 424 106 106चा आणि इथे 104चा. मीन्स इक्वेशन इज x मायनस वाय इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. तर याच्यामध्ये जो बिगर नंबर असणार आहे तो आपण काय करूया, सबट्रॅक्शन करताना तो वर घेऊया. 57x मायनस 49y इक्वल टू 252. 49x मायनस 57y 172. साइन चेंज, इथे प्लस होणार हे मायनस. 8x प्लस 8y इज इक्वल टू 8. आता याच्यामध्ये 8 8 कॉमन असल्यामुळे इथे 8 येईल. 8 आणि 80 हे मल्टिपल आहे त्याच्यामुळे डिवायडिंग बाय 8.
इक्वेशन 4ला आपण डिवाइड करणार आहोत 8नी. आन्सर x + y = 10. इक्वेशन 4 देऊया याला, कारण मी ह्याच इक्वेशनला इथे रिड्यूस केलं. आता सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. x - y = 4, x + y = 10. y cancel, coefficient 1. 2x = 14. Therefore x = 7. Put x = 7 in equation 3. x - y = 4. 7 - y = 4. Therefore -y = 4 - 7 -3. दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे प्लस होऊन जाईल, त्याच्यामुळे y ची व्हॅल्यू आली 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली होती आपली? x ची व्हॅल्यू 7 and y ची व्हॅल्यू 3 is the solution of equation. या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आपला कंप्लीट झालेला आहे, तर आपण इथेच थांबूया. बाकीचे प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.